फक्त त्याच्यावर अक्षर येतात त्यामुळे तो चेहरा झाकला जातो एवढंच. ठीक आहे, मग काय करणार. असलं करायचंच नाही, त्यांनी झूम घ्यायचं खरं. अगं हे सगळं तुझे बोलते ते ऐकू जाताना रेकॉर्ड होतं. हो का, बरं. हॅलो, सुरू करू का? हॅलो, ऐकायला येतं आहे आता? सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर रेखा जैन. आज मला जैन दर्शन आणि आयुर्वेद शास्त्र या विषयावर माझे विचार प्रस्तुत करण्यासाठी सिंधू जैन अकॅडमीने बोलवलेलं आहे. त्याप्रमाणे आज मी माझे विचार या ठिकाणी प्रस्तुत करते. सुरुवातीलाच एक छोटीशी प्रार्थनेने आपण सुरू करूया. ही प्रार्थना अशी आहे की सार्वजनिक आणि सार्वभौमिक अशा प्रकारची आहे. कुठल्याही एका देवतेचं किंवा नमन केलेलं नाही. तर ती प्रार्थना मी म्हणते. मोक्षमार्गस्य नेतारं भेतारं कर्मभ्रूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे ह्याच्यात असं म्हटलेलं आहे की ज्या विद्वानांनी साधू संतांनी मोक्षाचा मार्ग दाखवला आणि अज्ञानरूपी अंधकारातून प्रकाशाचा मार्ग दाखवला आणि आमचा मोक्षमार्ग सोपा केला, त्या सर्व गुरूंना माझा नमस्कार असो. अशा प्रकारची ही प्रार्थना आहे. आज ह्या ठिकाणी मी जैन दर्शन याविषयी थोडंसं सांगणार आहे. आणि ह्या जैन दर्शनाचं आयुर्वेदशास्त्राला म्हणजे चिकित्साशास्त्राला, जे भारतीय पुरातन शास्त्र चिकित्साशास्त्र म्हणून समजलं जातं, त्याला कशा प्रकारचं योगदान आहे याविषयी इथे माझी माहिती प्रस्तुत करणार आहे. तर जैन दर्शन किंवा जैन धर्म हा अत्यंत पुरातन आहे. थोडंसं पुरातनत्वाविषयी सांगते की जैन धर्मामध्ये जे तीर्थंकर मानलेले आहेत त्यातले प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान किंवा वृषभनाथ असं म्हटलं जातं. आणि त्यांचा काळ हा इसवी सनापूर्वी 5000 वर्ष, किंबहुना असं म्हटलं जातं की जो सर्वात पुरातन वाङ्मय वेदोवाङ्मय आहे. आणि त्या वेदोवाङ्मयामध्येही ऋग्वेद हा सर्वात पुरातन वेद आहे. त्यामध्येही या वृषभनाथाची आणि एकूण जैन दर्शनाचा उल्लेख मिळतो. आणि त्याही पूर्वी मोहनजोदडो आणि हडप्पा इथे जी आपली संस्कृती आहे किंवा उत्खननामध्ये जे पुरावे मिळाले त्यामध्ये सुद्धा बरेच जैन दर्शनाचे पुरावे मिळाले. जसं नग्नमूर्ती, तीर्थंकरांची काही चिन्ह म्हणजे वृषभ किंवा बैल अशा प्रकारचं चिन्ह, किंवा काही नाण्यावर जिनस्सर अशा अक्षरं असलेले स्वस्तिक चिन्ह, अशा प्रकारचे पुरावे त्या ठिकाणी मिळतात. हे पुरातनत्व सांगण्याचं कारण पुढे मग पुराणात आणि नंतरच्या वाङ्मयातही त्याचे उल्लेख आलेले आहेत, पण त्याविषयी मी त्या डिटेल्समध्ये जात नाही. सांगायचा उद्देश एवढाच होता की ह्याचा इतका जवळचा संबंध आहे की आयुर्वेदामध्ये जी स्वस्थाची व्याख्या केलेली आहे त्या संदर्भात बोलताना जैन धर्माचं पहिलं तत्व जे मूलतत्व आहे, जिचे मूळ श्रमण संस्कृतीमध्ये आहे, ते समतत्व आहे. आणि ह्या समतत्वाचा म्हणजे जैन धर्म हा समत्व, आत्मौपम्य भाव अशा प्रकारचा जो विचार आहे त्याला खूप प्राधान्य देतो. आणि हाच विचार आयुर्वेद शास्त्रांनी सुद्धा घेतला आहे. म्हणजे जेव्हा ते स्वास्थ्याची व्याख्या करतात की आपलं शरीर स्वस्थ केव्हा म्हणायचं किंवा आरोग्याची व्याख्या करतात, एक प्रचलित शब्द असतो की हेल्दी, पण हेल्दीमध्ये स्वास्थ्य येत नाही, स्वास्थ्य त्यापेक्षा जास्ती त्याच्यात अर्थ सामावलेला आहे. आणि ती जी व्याख्या केलेली आहे ती जगन्मान्य आहे आणि WHO सुद्धा घेतलेली आहे. तर ती जी चरक किंवा आयुर्वेदशास्त्रांच्या ग्रंथातून केलेली व्याख्या आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगते. ते असं म्हणतात की समदोष समाग्निश्च समधातू मलक्रिया
प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थः इथे अभिधीयते. म्हणजे इथे प्रत्येक ठिकाणी सम ह्या तत्वाला खूप महत्त्व दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं की जैन शास्त्रामध्ये सुद्धा सम, समत्व, समयोग, आत्मोपम्यभाव, सम्यकत्व ह्या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे, प्राधान्य दिलेलं आहे. आणि तेच या व्याख्यात सुद्धा दिसून येतं. ते म्हणतात की शरीरांतर्गत जे भाव आहेत, म्हणजे दोष आहे, धातू आहे, मल आहे, हे शरीरांतर्गत भाव हे समस्थितीत असले पाहिजेत. आणि नुसते हे भाव समस्थितीत असून चालणार नाही, तर त्याच्याबरोबर तुमचा आत्मा, इंद्रिय आणि मन हे सुद्धा प्रसन्न असलं पाहिजे आणि ते समस्थितीत असलं पाहिजे. तर या ठिकाणी व्याख्येमध्ये मला हे जैन धर्माचं योगदान झालेलं दिसतं. अर्थात हे समत्व ठेवायचं कसं याकरता आयुर्वेदाने खूप चांगला विचार केला. आयुर्वेद शास्त्रामध्ये त्यांनी दिनचर्या आणि ऋतुचर्या सांगितलेली आहे की दिनचर्या कशी ठेवाल की ज्यामुळे तुमचे दोषांचं समत्व राहील. आणि त्याचबरोबर दोषांचं समत्व म्हणताना आपण आत्ताच्या शास्त्राप्रमाणे म्हणू शकतो की सगळ्या सिस्टीम नॉर्मल आहेत किंवा सिस्टीम समस्थितीत आहेत, कामं व्यवस्थित चालू आहेत वगैरे. पण त्याचबरोबर आत्मा, इंद्रिय आणि मनही प्रसन्न असणं आवश्यक आहे. तर हा जो आयुर्वेदाच्या फिलॉसॉफीचा विचार आहे तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे आणि तो जैन धर्माच्या अहिंसे तत्वाच्या अगदी जवळचा आहे. म्हणजे किंबहुना त्यांनी जर त्यांची दिनचर्या आपण पाहिली आयुर्वेदाची, तर त्याच्यामध्ये अहिंसा तत्वाचा खूपच प्रभाव आपल्याला दिसतो. त्याचे पुरावेही आपल्याला देता येतील. कारण दिनचर्या सांगत असताना सकाळी उठल्यापासून काय काय करावं, आता हे सामान्यपणे सगळ्यांना माहिती आहे आणि सध्या तर त्याची फार रिव्हिजन केली जाते की लवकर उठा, स्वच्छता सगळी म्हणजे बाह्य स्वच्छता, आंघोळ करा, हे करा, देवदर्शन करा, अशा प्रकारची सांगितली जाते. पण त्याचबरोबर आत्मा, इंद्रिय आणि मन हे प्रसन्न ठेवण्याकरता काय केलं पाहिजे याचाही विचार आयुर्वेद शास्त्राने केलेला आहे. आणि तिथे मला जैन धर्मातील अहिंसा तत्वाचा आणि जी 5 अणुव्रत सांगितलेली आहेत जैन धर्मामध्ये त्याचाही प्रभाव झालेला दिसतो. तो कसा हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. कारण ते असं म्हणतात की जेव्हा ह्याचा विचार करतात की रोजच्या आहारामध्ये काय घ्यावं, विहारामध्ये काय घ्यावं, प्रत्येक रोगाचा जर विचार करायला लागले तर ते पहिल्यांदा कारणामध्ये तुमचा आहार आणि विहार याचाच विचार जास्त सांगितला आयुर्वेद शास्त्राने. आणि आहार सांगताना सुद्धा त्यांनी शाकाहार किंवा सात्विक गुणाचं पोषण करणारा आहार सांगितलेला आहे. सात्विक गुण म्हणजे मनाचे 3 गुण जे सांगितलेले आहेत, सत्व, रज आणि तम. तर सत्वगुणाचं पोषण करायचं असेल तर तुम्हाला मुळात शाकाहारच घ्यावा लागतो. आणि त्याच्याकरता त्यांनी खूप बारकाईने वर्णन दिलेलं आहे की कुठले पदार्थ तुम्ही नेमके घ्यावेत. आता त्या संबंध डिटेल्समध्ये मी जात नाही कारण आहार हा एक स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. पण इथे एवढंच सांगू इच्छिते की सात्विक आहारामुळे सत्वगुणाचं पोषण होतं आणि त्यामुळे तुमची व्याधी प्रतिकारक शक्ती खूप चांगली वाढते. तर ह्याच्यासाठीच आपल्याकडे सुद्धा म्हटलेलं आहे की जैसे खावे अन्न तैसे होई मन, जैसे पिवे पाणी तैसे होई वाणी, असं सांगितलेलं आहे. किंवा ह्याच्यामध्ये सुद्धा जो उपनिषदामध्ये आहे की त्यांनी म्हटले आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती, स्मृती लंबे सर्व ग्रंथीनाम विप्रमोक्षः. म्हणजे आहार शुद्ध असेल तरच तुमची बुद्धी, स्मृती, धृती ह्या सगळ्या गोष्टी शुद्ध स्वरूपाच्या राहतात, चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. म्हणून आहाराच्या शुद्धतेकडे लक्ष द्या. आणि हे जेव्हा सगळं चांगलं असतं तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ज्या काही विकाराच्या गाठी असतील त्या आपोआप सुटतात किंवा त्या कमी होतात. इतकं प्राधान्य आयुर्वेद शास्त्राने सुद्धा आहाराला किंवा शुद्ध स्वरूप आहाराला, शाकाहाराला दिलेलं आहे. आणि मला असं वाटते की इथे सुद्धा पूर्णपणे अहिंसात्मक जैन शैलीचा म्हणजेच अहिंसा तत्वाचा प्रभाव इथं झालेला दिसतो. इतकंच काय तर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी ग्रंथामध्ये 10 प्रकारची पापं सांगितली आहेत आणि ती वर्ज करा असं आयुर्वेदाचे ग्रंथ सांगतात. आणि त्याच्यामागे एक भूमिका आहे. कारण असं की काही आजार किंवा काही व्याधी असे आहेत की त्याची कारणंही समजत नाहीत आणि त्याच्यावरती चिकित्साही होत नाही. अशा आजारांना आयुर्वेद शास्त्राने कर्मज व्याधी म्हटलेलं आहे. तर हे कर्मज व्याधी किंवा कर्म कशामुळे बांधल्या जातात तर तुमच्या विकृत वागण्यामुळे. म्हणून ते सांगतात की ही 10 पापकर्म तुम्ही वर्ज करा.
तर कोणतीही 10 पापकर्म सांगितलेली आहेत. तर हिंसा, चोरी, नंतर व्यभिचार, खोटं बोलणं किंवा विनाकारण बडबड, असंबद्ध बडबड करणं किंवा विकृत विचार करणं, अशा प्रकारचे 10 प्रकारची पापं त्यांनी सांगितली आहेत. तर ती त्यांनी वर्ज्य करावी असं म्हटलेलं आहे. श्लोकात सांगायचं झालं तर त्यांनी म्हटले की हिंसास्तेय अन्यथा कामम पैशून्यम पुरुषानृते सम्मिंद आलाप व्यापादम मिथ्यादृगे पर्ययम पापम कर्मेती दशधा काय वाक मनसौच त्यजेत. म्हणजे नुसतं कृतीनी नाही तर वचनानी आणि मनानी सुद्धा यापासून लांब राहायला पाहिजे. आणि जैन धर्मसुद्धा त्यांचा अहिंसा तत्वाच्या आचरणासंदर्भात सांगताना केवळ कुठल्या तरी जीवाची हत्या म्हणजे हिंसा नव्हे, तर वाईट विचार करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं अशा गोष्टीसुद्धा, म्हणजे कोणालाही कायेनी म्हणजे कृतीनी, वचनानी किंवा भाषेनी सुद्धा तुम्ही दुखवू नका. तसं दुखवलं तर नक्की तुम्हाला कर्म बंध होतात आणि त्याचा परिणाम तुम्हाला पुढच्या जन्मात भोगावा लागतो. असाध्य व्याधी होतील किंवा दुसऱ्या प्रकारची संकटं कर्मबंधाप्रमाणे होऊ शकतात. तर हा जो आयुर्वेदाच्या फिलॉसॉफीचा विचार आहे तो जैन धर्माच्या अहिंसा तत्वाचा आणि फिलॉसॉफीचा किंवा दर्शनाचाच विचार इथे मला दिसतो. एवढंच नव्हे तर केवळ ह्या अहिंसा तत्वानी किंवा तुमच्या विहारामध्ये सुद्धा ते असं सांगतात की अशा प्रकारचे धंदे म्हणजे मद्य तयार करणं, विकणं किंवा मद्य याचा अर्थ केवळ दारू असं नव्हे तर कुठलेही ड्रग ट्रॅफिकिंग, गांजा आणि असे जे धुंदी येणारी किंवा विपरीत प्रकारचे व्यवसाय आहेत तर ते करू नका असं अगदी व्यवस्थितपणे त्यांनी आयुर्वेद शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात की मद्य विक्रय संधान दानानी ना आचरेत असं पूर्णपणे सांगतात. आणि म्हणतात की आत्मवत सततम पश्येत कीट पिपीलिकानी. म्हणजे किडा मुंगी जरी असेल तरी त्याचा आत्मा आमच्या आत्म्याप्रमाणे आहे, माझ्या आत्म्याप्रमाणे आहे असा विचार करून त्यांच्याशी वागा. इतका पूर्णपणे अहिंसेच्या तत्वाचा आयुर्वेद शास्त्रांनी सुद्धा त्याच्या दिनचर्येमध्ये विचार केलेला आहे. इतकंच नाही तर ते पुढे आणखी असं सांगतात, सद्वर्तनामध्ये सांगतात की तुम्ही अशा प्रकारचं करा की स्वार्थबुद्धी टाळा, नंतर लोकांना मदत करा, दयाळू वृत्ती करा. असं जर केलं तर ते तुमचं सद्वर्तन होऊ शकेल. आणि त्या स्वार्थबुद्धी परार्थेषु पर्याप्तम इति सद्वृत्तम अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. अशा प्रकारचं जर केलं तर निश्चितच तुम्हालाही मानसिक शांतता मिळेल, समाजामध्ये शांतता निर्माण होईल आणि कुटुंबात सुद्धा शांतता निर्माण होईल. अशा प्रकारचा व्याधी प्रतिकारशक्ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून चिकित्साशास्त्रांनी विशेषतः भारतीय वैद्यक पुरातन शास्त्र जे आयुर्वेद शास्त्र आहे त्याच्यामध्ये दिनचर्येत विचार केलेला आहे. म्हणजे हा सगळा एकूण विचार जो आहे सद्वर्तनाचा विचार आहे, दिवसभराच्या चर्येचा विचार आहे, उद्योगधंद्याचा विचार आहे की पैसा कमवा परंतु त्या ठिकाणी सुद्धा साधन शुचिता चांगल्या मार्गाने तुम्ही पैसा मिळवा किंवा तुमचं दिनचर्या जी आहे ती चालू ठेवा. अशा प्रकारचा संदेश आहे. तिथे नक्कीच मला जैन धर्माचं योगदान झालेलं दिसतं, धर्मतत्वांचं योगदान. इतकंच नाही तर या अहिंसा तत्वाच्या प्रेरणेमुळे जैन आचार्यांनी, जे पुरातन आचार्य तेव्हाचे होऊन गेले, त्यांनी औषधी निर्माणमध्ये किंवा चिकित्सेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि माझ्या दृष्टीने त्याचा विचार फार महत्त्वाचा आहे. कारण ह्या अहिंसेला प्रेरित होऊन त्यांनी कुठल्याही एकेंद्रिय जीवाची सुद्धा हत्या होणार नाही अशा प्रकारच्या औषधी निर्माण केल्या. त्याच्यामध्ये समंत भद्राचार्य नावाचे जे आचार्य होते ते कर्नाटकात गिरसप्पाच्या भागात असावेत आणि त्यांनी पुष्पायुर्वेद नावाच्या ग्रंथाची निर्मिती केली. हा पुष्पायुर्वेद म्हणजे त्याच्यामध्ये 18,000 प्रकारच्या फुलांच्या जाती आहेत आणि त्या फुलांपासून औषधी निर्माण केली की ज्यामध्ये स्त्रीकेसरही नाही आणि पुकेसरही नाही अशा प्रकारची माहिती मिळते. आणि हा संबंध ग्रंथ कन्नड भाषेमध्ये लिहिला आहे म्हणजे कारण ते कर्नाटकातलेच होते आणि गिरसप्पाच्या एरियात जे जंगल आहे त्या जंगलात त्या प्रकारची फुलं मिळत असावीत. तर ह्या ग्रंथाचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला आहे. आत्तापर्यंत तो पूर्ण ग्रंथ मिळाला नाही,
परंतु आता एक सिरिभुवलय नावाचा कोड लँग्वेजमध्ये असलेला मोठा ग्रंथ जैनाचार्यांनी लिहिलेला मिळाला आहे. त्यांचं नाव आहे कुमदेंदू आचार्य. तर त्याच्यामध्ये सगळ्याच शास्त्रांच्या संदर्भात माहिती लिहिलेली आहे. त्यातल्या 14व्या अध्यायात कदाचित ह्या पुष्प आयुर्वेदाची सगळी माहिती मिळू शकेल असं विद्वानांचं मत आहे आणि त्याच्यावर सध्या बेंगलोरमध्ये संशोधन चालू आहे. तर हे एक म्हणजे शास्त्राच्या दृष्टीने किंवा वैद्यकशास्त्राच्या दृष्टीने मोठं योगदान आहे जैनाचार्यांचं असं मला वाटतं. त्याखेरीज त्यांनी पारागंधकापासून औषधीला जास्त प्रेफरन्स किंवा जास्त प्राधान्य दिलं. कारण पारागंधक आणि खनिज द्रव्यापासून जी औषधी केली जातात त्याला रसशास्त्र असं म्हणतात आणि रसशास्त्र हा एक आयुर्वेदाचा मोठा विषय आहे आणि त्या विषयाची पुस्तकं लिहून जैनाचार्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक प्रमुख नाव आहे उग्रादित्याचार्य म्हणून. त्यांनी कल्याणकारक नावाचा ग्रंथ 6व्या शतकात लिहिलेला आहे. विशेष ह्या ग्रंथाचं असं आहे की तो ग्रंथ सध्या उपलब्ध आहे. त्या ग्रंथाच्या बाबतीत असं सांगितलं जातं की म्हैसूरची जी गव्हर्मेंट लायब्ररी आहे तिथे ताडपत्रावर ह्याचं स्क्रिप्ट मिळालं. तसं श्रवणबेळगोळा इथे जैन तीर्थ आणि लायब्ररी आहे तिथे काही कन्नड ताडपत्र मिळाली. तिसऱ्यांदा रायचूर इथे काही तिथल्या उपाध्यायाकडे काही ताडपत्र मिळाली आणि चौथं मुंबईला सरस्वती भवन लायब्ररीमध्येही काही भाग मिळाला. तर हे चारही ताडपत्रांचे हे एकत्र करून पंडित वर्धमान शास्त्री नावाचे एक जैन शास्त्री होऊन गेले. तर त्यांनी ते एकत्र आणलं आणि मोठं कार्य केलं. तत्कालीन वैद्य बिंदू माधव शास्त्री आणि अनंत राजेंद्र नावाचे वैद्य होते. ह्यांनी एकत्र बसून त्याचं पुनर्लिखन केलं आणि हे सगळं पब्लिश 1940 साली सोलापूर इथून जीवराज ग्रंथमालेतून तो प्रसिद्ध झाला. हा ग्रंथ आत्ताही उपलब्ध आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही औषधात अनुपान म्हणून सुद्धा मद्य, मांस किंवा मध ह्याचा वापर केलेला नाही. हे प्राधान्याने लक्षात घेतलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ह्या ग्रंथामध्ये अष्टांग आयुर्वेदाचं वर्णन आहे. सगळे 8 अंगाचं वर्णन आहे. याखेरीज काही रसायनकल्पांचंही वर्णन आहे. त्यामध्ये चंद्रामृत रसायन, ब्राह्म रसायन, वज्र रसायन अशा प्रकारचे रसायनाचा विधी सांगितला आहे. आणि रसायन म्हणजे माणसाला आयुष्य वाढवणारं किंवा तारुण्य परत देणार अशी आयुर्वेदशास्त्रामध्ये व्याख्या केली जाते आणि अशा रसायनकल्पांचं खूप महत्त्व आहे. तर सध्याच्या आणि हे रसायनकल्प व्याधी प्रतिकारक शक्ती निर्माण करतात. म्हणून सध्याच्या या करोनाच्या वातावरणामध्ये मला असं वाटतं की या औषधींचे संशोधनात्मक प्रयोग होणं गरजेचं आहे. हा ग्रंथ उपलब्ध असल्यामुळे खरोखरी ज्यांना याच्यामध्ये रस आहे किंवा संशोधन करण्याची आहे त्यांनी जरूर तिथे संशोधन करावं. हा आत्तासुद्धा सोलापूरला जीवराज ग्रंथमालेमध्ये उपलब्ध आहे. अशा प्रकारचा हा ग्रंथ त्यांनी लिहिला. आणखी एक आचार्य होऊन गेले पूज्यपाद आचार्य. त्यांनी तर बरेच प्रयोग केले होते. तेव्हा किमया असं म्हणायचे की खनिज द्रव्यापासून सोनं कसं करावं त्याचेही प्रयोग त्यांनी केलेले आहेत. ह्या सगळ्यांची माहिती आपल्याला ओरिएंटल भांडारकर रिसर्च इन्स्टिट्यूट जी पुण्याला आहे तिथे बरेचसे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी आणखी ज्या औषधी निर्माण केल्या त्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे पारा किती आणि गंधक किती, तिथे त्यांनी तीर्थंकरांच्या जी चिन्ह सांगितलेली आहेत आमच्या ह्याच्यामध्ये जैन ग्रंथामध्ये त्याप्रमाणे त्याचा वापर करावा, ते प्रमाण घ्यावं अशा प्रकारची माहिती मिळते. म्हणजे ते असं म्हणतात की सिंह हे महावीरांचं लांछन किंवा चिन्ह आहे. म्हणजे 24वे तीर्थंकर महावीर तर 24 भाग पारा घ्या आणि 16वे तीर्थंकर तर त्यांचं मृग म्हणजे हरणाचं चिन्ह त्यांनी दिले आणि तितके भाग गंधक घ्या अशा प्रकारच्या कोड लँग्वेजमध्ये आहे तो ग्रंथ. पण त्याचा अर्थ असा स्पष्ट होतो की हे ग्रंथ जैनाचार्यांनी लिहिलेले आहेत. त्याखेरीज त्यांनी आणखीही बरेच आचार्य होऊन गेले. त्याच्यामध्ये पात्रकेसरी, नंतर सिंहनाद,
नंतर नागार्जुन अशा प्रकारचे अनेक सिद्धसेन, कुमारसेन, वीरसेन, श्रीधरदेव, मेघनाथ असे अनेक जैनाचार्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. आणि ह्या लोकांनी अश्व आयुर्वेद, गो आयुर्वेद अशा प्रकारचे आणि वृक्षायुर्वेद असेही ग्रंथ लिहिले आहेत, अशी माहिती उपलब्ध आहे किंवा अशी माहिती मिळते. तर मला असं वाटतं की ह्या ग्रंथरचना करून जैनाचार्यांनी आयुर्वेद शास्त्राला एक मोठं योगदान दिलेलं आहे. आणि तेही त्यांच्या वैशिष्ट्यांनी की अहिंसात्मक औषधी पद्धती निर्माण करून आयुर्वेद शास्त्र इटसेल्फ किंवा ते आहे जे ते खूप मोठं आहे आणि त्याला हे एक मोठं योगदान, विशेषतः या रसशास्त्राला मोठंच योगदान त्यांनी केलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे ज्या पद्धतीने समतत्वाची, ज्या पद्धतीने अहिंसा तत्वाची आणि त्याला अनुसरून या ग्रंथवाङ्मयाचं किंवा चिकित्साशास्त्राचं मोठंच योगदान त्यांनी ह्याला केलेलं आहे, आयुर्वेद शास्त्राला किंवा या चिकित्साशास्त्राला केलेलं आहे असं मला सांगावंसं वाटतं. याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचं जैन धर्माचं तत्व आहे ते म्हणजे अनेकांतवाद. अनेकांतवाद म्हणजे काय, तर कुठलेही सत्य जाणून घ्यायचं असेल तर त्याला खूप बाजू असतात, अनेक बाजू असतात आणि त्या सगळ्यांचा विचार केला तरच आपण सत्यापर्यंत जाऊ शकतो. नाहीतर एकाच बाजूनी पाहिलं तर फक्त आपल्याला आंशिक सत्य समजू शकतं. त्यामुळे हा सगळ्या बाजूंचा विचार म्हणजे अनेकांतवाद आहे. किंबहुना असं म्हटलं जातं की विचारांची सहिष्णुता, म्हणजे अमक्याने हा विचार सांगितलाय तर सोडून द्या, तिकडे काय लक्ष द्यायचं असा विचार येता कामा नये. मग तो घरात असू दे, कुटुंबात असू दे, समाजात असू दे, राष्ट्रात असू दे किंवा आंतरराष्ट्रीय प्रश्नात. जैन धर्म हा केवळ या 3 तत्वामुळे प्रामुख्याने जगभर ओळखला जातो. एक म्हणजे अहिंसा, दुसरा हा अनेकांतवाद आणि तिसरा अपरिग्रह. अपरिग्रह म्हणजे कमीत कमी जितक्या गरजा आहेत तितक्याच वस्तूंचा वापर करा. म्हणजे जो पर्यावरणाचा समतोल आज आपण बिघडला म्हणतो तशा प्रकारचा बिघाड होणार नाही. जितक्या जरुरी पुरत्या जर गोष्टी तुम्ही वापरल्या तर तुम्ही पर्यावरणाचा नाश करणार नाही. मोठ्या सुखवस्तू गोष्टी करण्याकरता, सुखसोयी करण्याकरता बराच तुम्हाला झाडेतोड करावी लागते, पर्यावरणाचा नाश करावा लागतो आणि त्यामुळे अशा असमतोल सृष्टीची वातावरण तयार होतं आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टींना तोंड द्यावं लागतं. तर अशा करता हे अपरिग्रहसुद्धा हे जे तत्व आहे ते जगभर जैन धर्माचं तत्व म्हणून ओळखलं जातं. त्यात आत्ता मी जे सांगत होते की अनेकांतवाद म्हणजे दुसऱ्याच्या विचारांची सहिष्णुतेने विचार करणं अशा प्रकारचा. तर तुम्ही कुठल्या तरी तत्वाप्रती येऊ शकता किंवा कुठल्या तरी कन्क्लुजनला येऊ शकता, निर्णयाप्रती येऊ शकता. याचा वापर नेमका ग्रंथामध्ये कुठे केला आहे अशा प्रकारचा प्रश्न मी PhD करत होते तेव्हा पडलेला होता आणि त्याचा मी खूप बारकाईने अभ्यास केलेला होता. तर जे आयुर्वेद शास्त्राचे मोठे ग्रंथ आहेत, चरक संहिता किंवा सुश्रुत संहिता वगैरे, त्याच्या प्रस्तावनेतच त्यांनी सुरुवातीला लिहिलेलं आहे की आयुर्वेद हे सर्वविध शास्त्र आहे. म्हणजे त्यात सर्व शास्त्रांचा आम्ही समावेश केलेला आहे. त्यामध्ये आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन याचाही समावेश केला आहे. म्हणजे हे एक उत्सुकता निर्माण करणारं वाक्य माझ्या वाचनात आलं होतं की नास्तिक दर्शनामध्ये जैन आणि बौद्ध यांचं पण आम्ही सहयोग घेतलेला आहे. तर अर्थातच ही शंका आली होती की नेमकं जैन धर्माचं कुठे योगदान असेल आणि त्याप्रमाणे हा अभ्यास मी तेव्हा चालू केला होता. आता हे योगदान सांगत असताना आणखी एक त्यांनी सांगितलं की ह्या मोठमोठ्या ग्रंथांची जी रचना झाली त्याच्याकरता त्यांनी तंत्रयुक्तीचा वापर केलेला होता. तर एकूण अशा 32 तंत्रयुक्ती वापरल्या असं चरक संहितेमध्ये वर्णन आहे. आणि या 32 तंत्रयुक्तीमध्ये एक महत्त्वाची तंत्रयुक्ती म्हणजे अनेकांत असं त्यांनी सांगितलं आहे. आता हे अनेकांत तंत्रयुक्तीचा कुठे वापर केला आहे अशा प्रकारचा प्रश्न जेव्हा मनात आला आणि तेव्हा लक्षात आलं की आयुर्वेदशास्त्रामध्ये जे जे सिद्धांत प्रस्थापित केलेले आहेत त्या प्रत्येक सिद्धांताच्या ठिकाणी त्यांनी आयुर्वेद शास्त्रामध्ये अनेकांत तत्वाचा अगदी स्पष्टपणे उपयोग केला आहे. म्हणजे त्यांनी एंड करताना असं अगदी म्हटलेलं आहे की ह्या सर्वांचा समन्वय करून असे शब्द वापरलेले आहेत आणि सगळ्या विचारांचा समन्वय म्हणजेच अनेकांत तत्व आहे. तर पहिल्यांदा ते सृष्टीची निर्मितीविषयी सांगतात आयुर्वेदशास्त्रामध्ये. सृष्टीची निर्मिती कशी झाली
याच्या संदर्भात प्रत्येकाचा विचार निराळा आहे. म्हणजे सांख्यदर्शन आहे, न्यायदर्शन आहे, स्वभाववादी आहेत, नंतर परिणामवादी आहेत. ह्या प्रत्येकांचा विचार निराळा होता. आणि आता जशी आपली संगोष्ठी होते किंवा सेमिनार होतात, परिसंवाद होतात आणि त्याच्यामध्ये एखाद्या विषय मांडल्यानंतर त्याच्यावर साधक बाधक चर्चा होते किंवा खंडन मंडन केलं जातं असं आपण म्हणतो. तसं तत्कालीन वेळीसुद्धा किंवा त्या काळातसुद्धा हे सगळे ऋषी मुनी म्हणजे तेव्हाचे ते सायंटिस्ट एकत्र येत असत आणि त्यांची अशी एखाद्या विषयावरती चर्चा होत असे. जेव्हा त्यांनी सृष्टीच्या उत्पत्तीची चर्चा सुरू केली तर प्रत्येकजण आपल्या विचाराशी इतका फर्म होता की सांख्यवादी म्हणणार प्रकृतीच कारण आहे, दुसरे म्हणणार की नाही स्वभावच कारण आहे, काहींचं म्हणणं की नाही ईश्वर काल आहे का हे आहे कारण आहे, तर काही म्हणत होते नाही हे असं घडतच असतं, अशा प्रकारचं आहे, हे अनादिकालापासून घडत आलेलं आहे, त्यामुळे आहे. काहींचं मध्ये परिणामाला हे देतात. त्यावेळी त्यांचे जे मुख्य महर्षी असत होते त्यांनी सांगितलं की ह्यातला कुठलाही एक विचार घेऊन मतभेद आणि भांडणच निर्माण होतील, तर अशा प्रकारचे मतभेद टाळण्याकरता सरळच स्पष्ट कळते की ह्या साहींचाही विचार एकत्रपणे केला तरच तुम्हाला सृष्टी निर्मितीचं उत्तर मिळू शकेल. आणि सृष्टी निर्मितीला ही साहीही कारणं खूप महत्त्वाची आहेत, अशा प्रकारचा निर्णय त्यांनी शेवटी घेतलेला आपल्याला दिसून येतो. तसंच जसं सृष्टी उत्पत्तीचा आहे म्हणजे त्यांच्या भाषेत किंवा त्यांचा श्लोक जर म्हटलं तर त्यांनी असं म्हटलं की स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा. म्हणजे काहींच्या मते स्वभाव कारण आहे, काहींच्या मते ईश्वर कारण आहे, काहींच्या मते काल कारण आहे, काहींच्या मध्ये इच्छा कारण आहे. तर ह्या सगळ्या आणि परिणामांच्या मन्यन्ते प्रकृती प्रतिदर्शनात, ह्या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे असा समन्वयात्मक निर्णय त्यांना त्यावेळी घ्यावा लागतो. मग इथे जो हा समन्वय करण्याचा विचार आहे त्याला अनेकांतवाद किंवा अनेकांत असं म्हणतात. हा केवळ फक्त सृष्टीपुरताच केला असं नाही, तर त्यांनी पुढे गर्भनिर्मिती सांगताना सुद्धा आजसुद्धा आपल्याला व्यवहारात अशा गोष्टी दिसून येतात की काहींचं म्हणणं असतं की स्त्री जबाबदार आहे, काहींचं म्हणणं आहे की पुरुष जबाबदार आहे, काहींचं म्हणणं आहे की म्हणजे त्यांच्या भाषेत किंवा आयुर्वेदीय परिभाषेत शुक्र शोणित असा शब्द वापरला, म्हणजे पिता आणि माता असे दोघंही त्यांचं स्त्री बीज पुबीज हे निर्मितीला कारण आहे. काहींचं म्हणणं आहे की असं नाही, तेवढंच म्हणून नाही चालणार, त्याच्यामध्ये आत्मा आणि मनाचा प्रवेश हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्याच्यावरच अवलंबून आहे उत्तम गर्भनिर्मिती. तर काहींचं म्हणणं होतं की नुसतं गर्भनिर्मितीला हेच कारण आहे असं नाही, तर तुम्ही घेत असलेला आहार रस, वातावरण याचा सुद्धा खूप प्रभाव आहे. तेव्हा मग त्यांचे जेव्हा पुनर्वसू आणि मोठे ऋषी बसलेले होते चर्चेला, भरद्वाज वगैरे, त्यांनी सांगितले की नाही ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे, ह्याचा सगळ्यांचा समन्वयात्मक विचार केला तरच उत्तम गर्भप्राप्ती होऊ शकते, असा हा त्यांचा विचार होता. आणि त्याप्रमाणे ते जेव्हा सिद्धांत प्रस्थापित करायचा तेव्हा हा समन्वयात्मक विचार ते देत असत. ह्या अनेकांताच्या बाबतीत एक समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक छान गोष्ट सांगितली जाते की हत्ती आणि 6 आंधळे, कदाचित ती सर्वांना माहितीही असेल की जे 6 आंधळे आहेत ते हत्ती पाहायला जातात. प्रत्येकजण एका ठिकाणी हात लावतो आणि त्याला वाटतं की हा हत्ती आहे. एकाच्या हातात शेपूट येतं तर त्याला वाटतं की हत्ती हा दोरीप्रमाणे, दुसऱ्याच्या हातात पाय येतो त्याचा हत्तीचा मोठा, तर त्याला वाटतं की हत्ती हा खांबाप्रमाणे. तिसऱ्याच्या कानाला हात लागतो तेव्हा त्याला वाटतं की नाही हत्ती सुपाप्रमाणे. चौथ्याला सोंड लागते, त्याला वाटतं की तो एक सापासारखा असं काहीतरी लागतंय. अशा पद्धतीने ते आपसात वाद घालतात की नाही हत्ती हा असाच आहे. तेव्हा तिथे एक डोळस माणूस येतो आणि तो म्हणतो की तुमचं सगळ्यांचंच म्हणणं बरोबर आहे, हे सगळं जेव्हा एकत्र कराल आणि जो प्राणी तुमच्या डोळ्यासमोर उभे राहील तो हत्ती आहे. हे हत्तीचं तुम्ही एकेकाने आंशिक सत्य सांगितलं, एक भाग सांगितला. तसं कुठल्याही विचार असताना हा समन्वय करणं गरज आहे. तर असंच आणखी विचार करत असताना रोगाचं निदान हा एक महत्त्वाचा भाग आहे की डायग्नोसिस ऑफ द डिसीज तेव्हा कसं करत असत, तर त्यांनी सांगितलं की एक कुठली तरी परीक्षा करून तुम्ही, म्हणजे आज ज्याला आपण क्लिनिकल एक्झाम म्हणतो की तुम्ही नुसतं तपासलं आणि निर्णय घेतला, असं करू नका. आयुर्वेदांनी त्या निरनिराळ्या परीक्षा वर्णन केलेल्या आहेत. त्याच्यात पहिली ते म्हणतात की दर्शन, स्पर्शन आणि प्रश्न, म्हणजे पहिल्यांदा बघा,
प्रश्न विचारा, स्पर्श करून बघा आणि इतक्यावरही थांबू नका. त्याच्या पुढे जाऊन त्यांनी आणखी चतुर्विध परीक्षा, पंचविध परीक्षा, षड्विध परीक्षा, अष्टविध परीक्षा म्हणजे ज्याच्यात मल, मूत्र, रक्त ह्या सगळ्यांच्या परीक्षा त्यांनी सांगितलेल्या आहेत आणि दशविध परीक्षा म्हणजे ज्याच्यामध्ये आहार, विहार, व्यायाम, बल, औषध पचवण्याची शक्ती, ऋतू, काल इतका बारकाईने विचार सांगितलेला आहे की हा सगळा समन्वय कराल तेव्हा तुम्हाला रोगाचं नेमकं त्याला काय झालंय ह्याची डायग्नोसिस करता येईल किंवा निदान करता येईल. अशा प्रकारचा अनेकांतिक व्ह्यू रोगाचं निदान करताना सुद्धा सांगितलेलं आहे. आजही आपण बघतो मॉडर्न सायन्सप्रमाणे किंवा ॲलोपॅथीप्रमाणे, आधुनिक शास्त्राप्रमाणे की आपण डॉक्टरकडे गेलं तर लगेच ते निर्णय करत नाहीत. त्यांना जी शंका येते त्याप्रमाणे ते तुम्हाला रक्त तपासायला सांगतात, मूत्र तपासायला सांगतात, मल तपासायला सांगतात, एक्सरे काढायला सांगतात, तिथूनही नाही कळलं तर MRI करायला सांगतात आणि हे सगळे रिपोर्ट एकत्र घेऊन सगळे मिळून त्याचा निर्णय करतात. तर ही जी निर्णयाची भूमिका आहे, अनेकांताच्या विचाराची भूमिका आहे, ती इथे पण आपल्याला दिसून येते. म्हणजे रोगनिदानामध्ये दिसते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सृष्टीत्पत्तीमध्ये दिसते, गर्भोत्पत्तीमध्ये दिसते. तसंच रोगाची चिकित्सा करताना तर त्यांनी फारच मोठा विचार सांगितलेला आहे. ते म्हणतात की एकांगी चिकित्सा कुठलीच तुमची यशस्वी होणार नाही, तुम्हाला सर्वांगाने विचार करावा लागेल तरच त्याचा योग्य तो उपयोग होईल किंवा रोगाची चिकित्सा होऊ शकेल. त्याच्यासाठी ते सांगतात की दुष्यम देशम बलम कालम प्रकृतीम अनलम वयाः असा एक मोठा श्लोकच त्यांनी दिलेला आहे की शरीरामध्ये नेमका कुठे बिघाड झालेला आहे, तो कुठे होता, देश कुठला होता, त्याचं बल कुठलं होतं, वेळ कोणती होती, ऋतू कोणता होता, प्रकृती कोणत्या प्रकारची आहे, त्याची औषध पचवण्याची शक्ती किती आहे, किती मात्रा सहन होईल, कोणतं औषध सहन. बराच विचार त्यांनी रोगाच्या चिकित्सा करत असताना वय कुठलं असेल, कारण बालकांना होणारे व्याधी निराळे आहेत, वृद्धांना होणारे व्याधी सामान्यपणे निराळे असतात. निरनिराळ्या प्रकारच्या व्याधींचं त्यांनी वर्गीकरण केले. मगाशीच मी तुम्हाला कर्मज व्याधी असेही सांगितले की जे कुष्ठ वगैरे सारखे आहेत, असाध्य कॅन्सरसारखे व्याधी आहेत, ह्या व्याधींची कारणं कर्मज अशा प्रकारच्या व्याधीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर असं सगळ्या अंगांनी विचार करून जर निदान केलं आणि चिकित्सा केली तर तुम्हाला त्याचा योग्य उपयोग होऊ शकेल. हा सुद्धा अनेकांचा म्हणजे त्याच्या बेसला गेलं तर मूलतः अनेकांताचा विचार आहे. म्हणून तत्वाच्या दृष्टिकोनातूनही त्यांनी हा विचार दिलेला आहे असं मला वाटतं. याखेरीज आणखी जसं मी तुम्हाला म्हटलं की रोगनिदान आहे, सृष्टीतत्व आहे, गर्भनिर्मिती आहे, रोगाचं डायग्नोसिस आहे, तसंच आणखी जे सिद्धांत सांगितलेले आहेत ज्याला दोष धातू मल सिद्धांत असं म्हटलं. म्हणजे शरीरातले दोष किती, काहींचं एक मत असतं की एकच दोष आहे, काहींचं नाही 3 दोष आहेत, काहींचं 4 दोष आहे असं मत आहे, काहींनी वात पित्त कफाबरोबर रक्ताला सुद्धा दोष मानलेला आहेत. अशा सगळ्या प्रकारच्या चर्चेनंतर ते कन्क्लुजनला येतात की नाही, हे वात पित्त आणि कफ हे 3 दोषच शरीराचे मुख्य भाव आहेत. अशा प्रकारचा दोष धातू सिद्धांत आहे. पंचमहाभूत सिद्धांत सांगितलेला आहे. तसंच रस वीर्य विपाक म्हणजे औषधी चिकित्सा करत असताना कुठलं द्रव्य द्यावं, कुठल्या रसाचं द्यावं ह्याचा विचार असतो. तसंच सृष्टीमध्ये किती रस आहेत, काहींचं म्हणणं होतं की गोड आणि आंबट 2च आहेत, काहींचं मत होतं 3 आहेत, काहींचं मत 4. पण त्यांनी बारकाईने अभ्यास केल्यानंतर शेवटी त्यांच्या लक्षात आलं की 6 प्रकारचे रस आहेत. मधुर, आम्ल, कटू, तिक्त, कषाय अशा प्रकारच्या रसांचं त्यांनी 6 वर्गीकरण केलेलं आहे आणि तो सिद्धांत प्रस्थापित केले. तर असे जे महत्त्वाचे सगळे सिद्धांत आहेत, पंचमहाभूत सिद्धांत, रसवीर्य सिद्धांत, प्रकृतीची तपासणी, प्रत्येकाला एकच औषध देऊन चालणार नाही असं आयुर्वेदाचं मत आहे. प्रत्येकाची प्रकृती निराळी आहे, त्याचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि त्याप्रमाणे औषध चिकित्सा करायला लागेल. अशा प्रकारचा जो सार्वभौमिक, सार्वदेहिक आणि सार्वजनिक विचार आहे, सर्वांचा समन्वय करण्याचा जो विचार आहे चिकित्सेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो खूप महत्त्वाचा आहे. आणि मला वाटतं इथे जैन धर्माच्या अनेकांत तत्वाचंच योगदान आहे असं मला वाटतं. आता अशा प्रकारे एकूण आपण योगदान बघितलं तर सैद्धांतिक दृष्टीने, ऐतिहासिक दृष्टीने, संस्काराच्या दृष्टीने, आहारविहाराच्या दृष्टीने, ग्रंथलेखनाच्या दृष्टीतून केलेलं योगदान
आणि काही सिद्धांताच्या ठिकाणी वापरलेलं तत्त्व अशा प्रकारचं योगदान झालेलं आहे. याखेरीज आणखी महत्त्वाचं योगदान म्हणजे समाजामध्ये ही चिकित्सा स्थिर व्हावी म्हणून त्यावेळीसुद्धा आमचे जे आचार्य किंवा जैन धर्माचे धर्मगुरू तपस्वी हे केवळ आयुर्वेदाची चिकित्सा घेत असत. त्याचबरोबर वृत्ती, श्रावक, नियमधर्म पाळणारे आणि सामान्य गृहस्थसुद्धा आयुर्वेद चिकित्सा घेण्याकडे त्यांचा कल होता. तसंच ह्या आयुर्वेद चिकित्सेला प्रोत्साहन मिळावं म्हणून समाजातील दानशूर व्यक्तींनी आयुर्वेदाची हॉस्पिटल, आयुर्वेदाची चिकित्सालयं त्यावेळीही आणि आतासुद्धा नेहमी योगदान तिथे करत असतात. आणि बरीच रुग्णालय जे आयुर्वेद चिकित्सा रुग्णालय भारतभर आहेत त्याच्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. चिकित्सालय निर्माण केलेली आहेत, चिकित्सेला प्रोत्साहन दिलेलं आहे, नंतर संस्था निर्माण केलेल्या आहेत, शिक्षण संस्था निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे शास्त्र समाजामध्ये स्थिर होण्याच्या दृष्टिकोनातून, त्याचा प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून जैन धर्माचं मोठंच योगदान आहे असं मला वाटतं. म्हणजे तत्त्वदृष्ट्या, आचरणदृष्ट्या ग्रंथांचं लिखाण करून केलेलं योगदान आणि समाजामध्ये स्थिरता आणण्याचं योगदान हे जैन दर्शनाने किंवा जैन रिलिजननी, जैन धर्माने ह्या आयुर्वेद चिकित्साशास्त्रामध्ये खूपच केलेलं आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये ज्या संशोधनाच्या जागा आहेत त्या आजही, आजच्या काळातही मला वाटतं की ह्या ग्रंथांचा जे अव्हेलेबल आहेत किंवा जे आता प्राप्त आहेत त्याच्यातल्या काही औषधींच्या जरूर संशोधन होण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीतून सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं मला वाटतं. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी सिंधू जन अकॅडमीनी मला बोलवलं आणि माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली. वास्तविक हा तसा विषय फार मोठा आहे. एक अहिंसा म्हटलं तर 108 प्रकारच्या अहिंसाच्या पद्धती सांगितलेल्या आहेत आणि त्याला कुठे करून म्हणजे करणं राजधर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, कुलधर्म आहे, संरक्षण आहे, अशा ठिकाणी जी हिंसा होते त्याला हिंसा समजली जात नाही. त्याला विरोधी हिंसा असं एक नाव दिलेलं आहे. तर अशा प्रकारचे इतके ह्या प्रत्येक तत्वाचं डिटेल म्हणजे त्याच्यावर एक व्याख्यान होईल अशा प्रकारची माहिती आहे. पण मी आत्ता जी शास्त्राशी निगडीत आहे, जी सामान्यांना समजेल अशा प्रकारचा जो एक आढावा आहे तो मी घेतलेला आहे. कारण आयुर्वेद हे चिकित्साशास्त्रही म्हणजे एक टेक्निकल किंवा एक अशा प्रकारचं शास्त्र आहे की त्याचा अभ्यास पाहिजे. सर्वसामान्यांना ती भाषा जर मी वापरत गेले तर ती कळेल असं नाही. म्हणून जितकं कळेल, सर्वांना समजेल अशा प्रकारचा जो चिकित्साशास्त्राचा भाग आहे तो घेतला. आणि धर्मतत्वसुद्धा म्हणजे फिलॉसॉफीसुद्धा सगळ्यांना समजेल इतकाच भाग मी यामध्ये घेतलेला आहे. वास्तविक आहार किंवा सात्विक आहार, तामसिक आहार, हे मनाचे गुण, मन म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, हे एक स्वतंत्र व्याख्यानाचे विषय आहेत. पण मी याविषयी फार खोलात न जाता केवळ तोंडओळख करावी इतक्याच प्रकारची माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे. याविषयी आणखी जर हे करायचं असेल, कोणाला शंका असतील तर संयोजकांच्याकडे फोन नंबर आहे, त्यांनी फोनवरून मला माहिती विचारावी. मला या कार्यक्रमासाठी आणि माझे विचार प्रस्तुत करण्यासाठी बोलवल्याबद्दल संयोजकांचे, विशेषतः सुजित शिंदे यांची मी आभारी आहे. त्यांना मी धन्यवाद देते. आणि शेवटी सगळ्यांना एक शुभेच्छा व्यक्त करते की सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत. सर्वांना शुभचिंतन. या कोरोनाच्या दिवसात सर्वजण आपल्या घरी राहून आपल्या तब्येतीची काळजी घेतील अशी आशा व्यक्त करते आणि मी आपल्या सर्वांचा निरोप घेते. धन्यवाद.